ते एक महाराज फार सुंदर बोलले बरं. मला वाटतं एवढा मोठा आपण मंडप दिला महाराज, दिला ना एवढा मोठा मंडप, किती मोठा मंडप दिला, फार मोठा मंडप दिला. पूर्वीच्या काळी एवढा मोठा मंडप नसेल महाराज, होता का पूर्वीच्या काळी सरपंच? एवढा मोठा मंडप नव्हता महाराज. कदाचित मला वाटतं 10x20 मध्ये सुद्धा पूर्वीच्या काळी नामसप्ताह होत असेल, ज्या वेळेला पहिला असेल त्यावेळेला कदाचित नसलही मंडप त्यावेळेला. आता नामसप्ताहाची लांबी रुंदी वाढत चालली महाराज, चालली ना लांबी रुंदी वाढत, फार वाढत चालली लांबी रुंदी महाराज, लांबी रुंदी वाढत चालली. पण मला वाटतं जेवढी लांबी रुंदी वाढत चालली पण खोली कमी पडत चालली. ज्याला कळेल त्याला त्या ठिकाणी कळेल. परिवर्तन त्या ठिकाणी करून घ्या, आपल्यामध्ये परिवर्तन करा, आपलं अंतःकरण त्या ठिकाणी विशुद्ध करा. जीवनामधला वाद त्या ठिकाणी आपण मिटवला पाहिजे. किती खर्च होतो एवढ्या मोठ्या नामसप्ताहाला आपल्या ढोबळ मनानं? किती खर्च होतो? होऊन कमीत कमी बरं 8 लाख धरा 8 लाख त्या ठिकाणी धरा. या नामसप्ताहाच्या माध्यमातून 40 लोक जरी सुधारले, 40 लोक जरी सुधारले तर मला वाटतं प्रत्येक माणूस सुधारायला आपल्याला 20,000 खर्च आला. बरोबर आहे ना? 20,000 खर्च आला. नाही 40 सुधरू द्या, 20 जर सुधारले तर प्रत्येक सुधारायला 40 खर्च आला. नाही तुमचे 20 सुधारले, 10 जर सुधारले प्रत्येकी 80,000 खर्च आला. नाही तुमचे 10 सुधरू द्या, 2च सुधरू द्या, किती खर्च आला? प्रत्येकी 4 लाख खर्च आला. आणि 2ही नाही सुधारले आणि 1 जरी सुधारला तरी मला वाटतं त्याला सुधारण्यासाठी आपले 8 लाख रुपये खर्च झाले. पण त्याच्या पुढलं वाक्य ऐका, आणि एकही जर नाही सुधारला मग एवढा 8 लाखाचा खर्च आपला काय गेला? व्यर्थ गेला महाराज. तो व्यर्थ त्या ठिकाणी जाऊ देऊ नका. आपण आपल्यामध्ये परिवर्तन करा, संघटित व्हा. धर्माच्या कार्यासाठी सर्वांनी संघटन करा. जगाच्या नायकानं सर्वांना संघटित केलं. पेंद्या, वाकुड्या, बोबड्या, श्रीदामा, मधुमंगल सगळे सवंगडी त्यानं गोळा केले महाराज. आणि तो चोरी करू लागला. त्याच्या चोरीचे 4 कारणं सांगितले. पहिलं म्हणजे त्या ठिकाणी राजकारण, दुसरं म्हणजे त्या ठिकाणी भक्ती कारण, तिसरं म्हणजे धर्म कारण, आणि चौथा येते म्हणजे अध्यात्म कारण आहे. भगवंताच्या चोरी करण्यामध्ये काय राजकारण? अरे आपल्या मालावर आपला विरोध जर सशक्त जर होत असेल तर आपण आपला माल तिकडं पाठवणं थांबवलं पाहिजे, हे झालं राजकारण. त्याच्यामधलं धर्मकारण काय? आपल्या घरी तयार झालेला माल आपण पहिला आपल्या लेकरांना त्या ठिकाणी भरवला पाहिजे आणि मग उरलेला माल आपण बाजाराला नेला पाहिजे. पण गोपिका त्या करत नव्हत्या, म्हणून हे झालं धर्मकारण. आणि तिसरं कारण त्याच्यामध्ये आहे ते म्हणजे काय आहे? ते भक्ती कारण आहे. गोपिकाच भगवंताला हाका मारत होत्या म्हणून भगवंत त्यांच्या घरी जात होता. आणि चौथा आहे अध्यात्म कारण. अध्यात्म कारण म्हणजे काय? त्यानं लोणी चोरलं म्हणजे दुसरं तिसरं काही नाही चोरलं, चित्तरूपी लोण्याची त्यानं काय केली? चोरी केली महाराज, म्हणजे चित्ताची चोरी केली. असा जगाचा नायक खोड्या करू लागला. यशोदा मैयाच्या कानावरती गाऱ्हाणे आले. यशोदा मैयानं कन्हैयाला समजवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा गाऱ्हाणे थांबत नाही महाराज. एक गवळण म्हणू लागली आता थांबायचंच नाही. तिनं स्वतःच्या पतीला घेतलं, गाडीमध्ये बसली आणि असा गाडीवान आता गाडी हाकू लागला. म्हणे आता गोकुळ सोडून जायचं. आम्ही जातो गोकुळ सोडूनी, आमुच्या सुना घेवोनी. सांगत होत्या ना गवळणी, अवघ्या मिळोनी गवळणी आल्या नंदाच्या अंगणी. आम्ही जातो गोकुळ सोडूनी, आमुच्या सुना घेवोनी. हे बाई बाई आम्हासी पाहावे ना, यशोदे बाळ तुझा तान्हा. कुठवर सोसू धिंगाणा, कुठवर सोसू धिंगाणा, कुठवर सोसू धिंगाणा. ऐकोनी गवळणीची गाऱ्हाणी, यशोदे नयनी आले पाणी. कन्हैयाला जवळ घेतलं आणि त्या यशोदा मैया म्हणतात, हे कृष्णा खोड्या देता गुणी, एका जनार्दनी शरणी प्रेम तयावरेना. हे यशोदे बाळ तुझा तान्हा, कुठवर सोसू मी धिंगाणा. तरी एक गवळी आपल्या पत्नीला घेऊन निघालात महाराज. कन्हैयाच्या लक्षात आलं त्या गवळणीला जरा तहान लागली. ती म्हणू लागली जरा माझ्यासाठी पाणी आणा. तिला गाडीमध्ये बसवलं आणि आता हा पाणी आणण्यासाठी गेला. जगाच्या नायकानं तंतोतंत त्याचं रूप धारण केलं. पाणी घेऊन आला, पात्रही तोच झाला आणि तिला पाणी दिलं. म्हणे हे बघ बरं,
तो कृष्ण येऊ शकतो आणि माझं रूप घेऊन येऊ शकतो. ती म्हणली येईल कसा? आणि खरा पती पाणी घेऊन आला आणि पतीच्या रूपामध्ये असताना कन्हैया तिच्याजवळ होता. ही म्हणू लागली बरोबर आहे, तुम्ही म्हणले तसंच झालं, आला तो बघा, तुमचंच रूप घेऊन आला. आणि ते बिचारा आलं महाराज. ते म्हणलं माझा डुप्लिकेट तर तिच्या शेजारी बसला, काय करावं? आणि मग हा म्हणू लागला अगं ए मी तुझा पती आहे. ती म्हणली माझा पती माझ्या जवळ आहे, तोंड सांभाळून बोला नाही तर माझ्या पायात काय आहे तुम्ही पाहिलं का? ते घाबरलं महाराज त्या ठिकाणी. हा म्हणायचा पत्नी माझी, तो म्हणायचा पत्नी माझी. आणि पाहता पाहता नंद बाबांच्या समोर आता हे प्रकरण गेलं. हा खरा पती म्हणायचा ही पत्नी माझी आहे. कन्हैयानं त्या पतीचं रूप घेतलं होतं, तो म्हणायचा माझीच आहे. नंद बाबा म्हणले मग आपण आता परीक्षा घेऊया. असा मोठा खड्डा खाल्ला महाराज, 100 फुटाचा खड्डा खाल्ला. आणि जो कोणी या खड्ड्यातून पलीकडे उडी मारून जाईल ही पत्नी त्याची, ज्याची खरी होती ना महाराज, ते आता नाराज झालं. ते म्हणलं आता आपल्याला काय भेटत नाही. तवर त्यानं व्हॉट्सअपवर मॅसेज तयार केला, पाहुण्यांना पाठवला, दुसरी असली तर शोधून ठेवा, आता ही काय आपल्याला भेटेल असं वाटत नाही महाराज. आणि असं हे त्या खड्ड्याकडे पाहायचं आणि पत्नीकडे पाहायचं, खड्ड्याकडे पाहायचं आणि पत्नीकडे पाहायचं. जो तिच्या पतीच्या रूपानं कृष्ण होता त्यानं एका टांगेमध्ये पलीकडे गेलं महाराज. हे म्हणलं आता आपली गेली महाराज, हातची निघून गेली. ते असं तिच्याकडे पाहायचं, त्यानं चेहरा सोडला. नंद बाबा त्याच्याकडे पाहत होते. आणि मग नंद बाबाच्या लक्षात आलं हे सत्य आहे, हा तिचा पती आहे. रडू नको, तुझी पत्नी आहे, तू घेऊन जा महाराज. अशा अनेक लीला त्यानं केल्या. अनेक लीला करणारा त्या ठिकाणी हा कन्हैया आहे. आणि मग कन्हैयाच्या खोड्या वाढू लागल्या. आणि मग यशोदा मैया म्हणल्या कन्हैया आता 12 वाजले, आता लवकरात लवकर उद्या जाई राणा सवे घेऊनी गोधना. आणि तो जगाचा नायक रानामध्ये निघाला.